नमो शेतकरी योजना 6वा हप्ता 29 तारखेला येणार असे एक प्रस्तावना पत्र स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी घोषित केले होते। शिवाय ट्विट पण केले होते, परंतु हा हप्ता कोणत्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही जमा झालाच नाही। काही शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हप्ते जमा झालेले आहेत। नमोचे 2 हप्ते जमा झालेले शेतकरी कोणते आहेत, तर ज्या शेतकऱ्यांना मागचे 1 किंवा 2 हप्ते आले नव्हते अशा शेतकऱ्यांच्या खात्यात काल आणि आज 2 हप्ते जमा झालेले आहेत। ते पण त्यामध्ये सुद्धा थोडेच शेतकरी आहेत। थोडेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे त्यांचे मागचे काही 1 किंवा 2 हप्ते, बऱ्याच शेतकऱ्यांचे मागचे सुद्धा KYC केली नसल्यामुळे 1 किंवा 2 हप्ते राहिले होते। त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल 29 तारखेपासून आज 30 तारखेला सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 1 किंवा राहिलेले 2 हप्ते आहेत ते जमा झालेले आहेत। ते सुद्धा थोड्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। त्यामुळे आता राज्यात रोष निर्माण झाला आहे। शेतकरी सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत, कारण सरकारने एकतर कर्जमाफीला टाळले आहेच, पीक विमा सुद्धा अजून जमा केला नाही, परंतु नमोचा 6वा हप्ता तारीख सांगून सुद्धा जमा केला नाही आणि ही तारीख स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली होती। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा विश्वास होता, परंतु 29 तारखेला तर हा हप्ता जमा केलाच नाही। परंतु सरकारला आजची खूप चांगली संधी होती नमोचा हप्ता जमा करण्याची, परंतु जे रेग्युलर याआधी सर्व हप्ते मिळालेले शेतकरी आहेत त्यांना अद्याप 1ही रुपया आला नाही। आता सरकारने सांगितले आहे की आम्ही DBTच्या माध्यमातून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू। मग सरकारला आज रविवार, उद्या रमजान या सुट्ट्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु सरकारला हा हप्ता मार्च एंडपर्यंत जमा करावाच लागणार आहे, कारण तसा निधी सुद्धा वितरित केला आहे। त्यामुळे आज जरी पैसे आले नसतील तरी 1 तारखेपर्यंत हा 6वा हप्ता जमा होण्याची शक्यता दाट आहे। हा हप्ता सरकारला जमा करावाच लागणार आहे। राज्यात कुठेतरी शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे चित्र दिसत आहे। अजित पवार यांनी तर कर्जमाफीला डायरेक्ट धमकीच दिल्याचे आढळले आहे। मग कर्जमाफी तर होणारच नाही, बाकीच्या शेतकरी योजना तरी हप्ता करणे हे गरजेचे आहे असे प्रत्येक शेतकऱ्यांकडून येत आहे। कर्जमाफीला तर शेतकऱ्यांचा आक्रमक भूमिका आहे, परंतु बाकीचे सुद्धा एकाही पीक विमा असेल किंवा नमोचा हप्ता असेल यातील एकाचा सुद्धा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून जमा झालेली नाही। अग्रिम जे पीक विमा आहे तो कोणत्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे थोड्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, त्यासाठी फक्त 3च जिल्हे निवडले आहेत, त्यात पण थोड्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। शिवाय नमोचा हा 6वा हप्ता तर कोणाच्याच खात्यात जमा झालेला नाही। शिवाय आतापर्यंत नमोचं जे आतापर्यंतची थकीत ज्या शेतकऱ्यांची रक्कम होती, म्हणजे काहींचे 1 तर काहींचे 2 हप्ते राहिले आहेत, ते सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालपासून जमा केलेले आहेत। थोड्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत, ते शेतकरी राहिले आहेत। नमोच्या 6वा हप्त्याची जी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे ते सुद्धा शेतकरी राहिले आहेत। त्यामुळे कुठेतरी राज्यात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे आणि त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा आक्रमक झालेला आहे या सरकार विरोधात। त्यामुळे आता शेतकऱ्यांना नमोच्या 6व्या हप्त्याची 1 तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल। पीक विमा सुद्धा मंगळवारपर्यंत जमा करू असे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे, त्याची सुद्धा वाट पाहावी लागेल ते करतात की नाही, कारण या अगोदर सुद्धा सरकारने पीक विम्याबद्दल 1 तारीख घोषित केली होती, त्या दिवशी सुद्धा पीक विमा दिला नाही। परंतु आता मंगळवार सांगितलं आहे, मंगळवारी तरी पीक विमा मिळतो का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना या सर्व रकमेसाठी वाट पाहण्याशिवाय सरकारने दुसरा पर्याय कोणताच ठेवला नाही असं निदर्शनात येत आहे। नमोच्या 6व्या हप्त्याची, पीक विम्याची किंवा कर्जमाफी तर फेटाळलीच आहे, याची सर्वाची वाट पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे आता पर्यायच उरला नाही। त्यामुळे नमोचा 6वा हप्ता आता 1 तारखेपर्यंत येतो का याची मात्र शेतकऱ्यांना आशा लागली आहे। हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।